ही धक्कादायक घटना आहे पुणे शहरामधील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी आता कठोर पावलं उचललेली आहेत। तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा सुशील हगवणे यांना पोलिसांनी आता ताब्यात देखील घेतलेलं आहे। घटनेनंतर तब्बल 5 दिवसांनी कसपटे कुटुंबाला वैष्णवीचं बाळ आता मिळालेलं आहे। मात्र याच काळामध्ये हगवणे कुटुंबियांनी बाळ देण्यास स्पष्ट नकार दिला होता आणि बाळाला कुठल्या तरी अज्ञात ठिकाणी लपवून देखील ठेवलं गेलं होतं। या दरम्यान आता एक अतिशय धक्कादायक बाब समोर आलेली आहे। वैष्णवीच्या बाळाच्या कमरेवरती गाठ आढळून आली आहे। त्यामुळे आता कसपटे कुटुंबियाच्या संशयाला बळकटी मिळालेली आहे आणि बाळावरती वैद्यकीय तपासणी आता करण्यात देखील आलेली आहे। केवळ 9 महिन्यांचं हे बाळ असून 2 ते 3 दिवस त्याला झोपेचं इंजेक्शन दिलं गेलं असावं असा गंभीर संशय कसपटे कुटुंबियांनी आता व्यक्त केलेला आहे। त्यामुळे आरोपींनी कौर्याची सीमा ओलांडली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। हे बाळ कसपटे कुटुंबाकडे 3 ते 4 वेगवेगळ्या व्यक्तींमार्फत पोहोचवलं गेलं। सुरुवातीला ते बाळ निलेश चव्हाण या नावाच्या व्यक्तीकडे होतं। त्यानंतर निलेश चव्हाण हा शशांक हगवणेचा नव्हे तर करिश्मा हगवणेचा मित्र आहे असं कसपटे यांनी स्पष्ट केलं आहे। इतकंच नाही तर आमच्या घरगुती वादांमध्ये त्याचा वारंवार संबंध आला असून काही बैठकाही त्याच्या ऑफिसमध्ये झालेल्या होत्या। आता या प्रकरणातील मुख्य घटनेनंतर वैष्णवीचा शवविच्छेदन पुण्यातील नामांकित ससून रुग्णालयात करण्यात आलं। डॉक्टर जयदेव ठाकरे आणि डॉक्टर ताटिया यांच्या अहवालानुसार वैष्णवीचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे निष्पन्न आहे। त्याशिवायच तिच्या शरीरावरती अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा देखील दिसून आल्या आहेत। अंतर्गत अवयव आणि इतर काही नमुने रासायनिक विश्लेषणासाठी राखून देखील ठेवलेले आहेत। चला तर मग प्रेक्षकांनो, या घटनेबाबत तुमचं काय मत आहे हे मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका। त्यासोबतच आपल्या या व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा आणि वैष्णवीच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना देखील आपण नक्कीच करा। आणि आपल्या या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय अजिबातच जाऊ नका आणि सबस्क्रिप्शन सोबत शेजारील बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करायला अजिबातच विसरू नका। धन्यवाद।